समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हनुमान चालीसा संकल्पयुक्त सेवा कशी करावी. 3 दिवसीय 108 हनुमान चालीसाचे पाठ कसे करावेत, म्हणजे प्रत्येक दिवशी 3 दिवस, पहिल्या दिवशी 108, दुसऱ्या दिवशी 108 आणि तिसऱ्या दिवशी 108 ही सेवा कशी करावी. संकल्पयुक्त सेवा आहे, याचे नियम काय आहेत, ही सेवा कशी करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यांना नोकरीसाठी अडचणी आहेत, सरकारी नोकरीसाठी अडचणी आहेत, ज्यांना घरातील काही आर्थिक फायनान्शियल गोष्टी आहेत त्यासाठी अडथळे आहेत, स्वतःचं घर होण्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हनुमान आणि प्रभू, पहिल्यांदा आपण या व्हिडिओमध्ये थोडंसं हनुमानजींचं पण वर्णन बघूया. प्रभू श्रीराम आणि हनुमान यांचं सुद्धा एक दिव्य प्रेम कसं होतं ते सुद्धा आपण यामध्ये जाणून घेऊया. हनुमानजी म्हणजे भक्ती, सेवा आणि पूर्ण समर्पणाचं सर्वोच्च उदाहरण आहे. त्यांनी कधीही स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. त्यांचं एकच ध्येय होतं, रामकार्य आणि रामभक्ती. जेव्हा हनुमानजी प्रथम प्रभू रामांना भेटले तेव्हाच त्यांनी त्यांना आपला स्वामी मानलं. सीतामातेला शोधण्यासाठी त्यांनी समुद्र ओलांडला आणि रावणाशी युद्ध सुद्धा केलं. त्यांच्या हृदयात नेहमी राम सीता वास करतात. म्हणूनच छाती फाडून दाखवण्याची कथा ही सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. हनुमानजी नेहमी म्हणत असतात, देहबुद्धीने मी तुमचा सेवक आहे, आत्माबुद्धीने मी तुमचाच अंश आहे. हे नातं म्हणजे स्वार्थरहित प्रेम, श्रद्धा आणि पूर्ण विश्वासाचं प्रतीक आहे असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, हनुमानजींना अजून सुद्धा एक शब्द नेहमी वापरला जातो. हनुमानजींना चिरंजीवी का म्हटलं आहे, तर यासाठी चिरंजीवी म्हणजे जो खूप काळ युगानुयुगा जिवंत राहतो. हनुमानजींना अमरतत्वाचा वर मिळाल्यामुळे त्यांना चिरंजीवी म्हटलं आहे. हनुमानजी चिरंजीवी का आहेत, तर त्यांना देवी देवतांचा सुद्धा आशीर्वाद तितकाच लाभलेला आहे. बालपणी हनुमानजींनी सूर्याला फळ समजून गिळायला घेतलं, म्हणजे गिळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इंद्राने वज्राने प्रहार केला. यानंतर वायुदेव रागावले आणि संपूर्ण सृष्टी संकटात आली. तेव्हा सर्व देवांनी हनुमानजींना वर दिले, कोणीही त्यांना सहज मारू शकणार नाही. अमरत्व म्हणजेच चिरंजीवित्व त्यांना दिलं. असीम शक्ती आणि बुद्धी, त्यांच्याकडे प्रचंड ताकद हे हनुमानजींकडे सुद्धा आहे. प्रभू रामांना सुद्धा त्यांनी वरदान दिलं होतं. रामायणानंतर प्रभू रामांचं सुद्धा एक वरदान आहे. ज्यावेळेस बघा, आता बऱ्याच गावांमध्ये रामायण बसलेलं असतं, त्यावेळेस श्रीराम राम जय जय राम या मंत्राचा आधी जप घेतला जातो. एक अर्धा तास पाऊण तास या मंत्राचा जप घेतला जातो आणि मग कथा सांगायला सुरुवात केली जाते. असं म्हटलं जातं, ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामान असतात तिथे हनुमानजी नक्कीच असतात. रामायणानंतर प्रभू श्रीरामांनी हनुमानजींना सुद्धा एक आशीर्वाद दिला होता, जोपर्यंत तू या पृथ्वीवर माझं नाव घेतलं जाईल तोपर्यंत तू या पृथ्वीवर राहशील. म्हणजेच आजही जिथे राम नाम घेतलं जातं तिथे हनुमानजींचा वास मानला जातो. म्हणजेच बघा, ज्या ठिकाणी पण रामायण लावलेलं असतं त्या ठिकाणी सुरुवातीला किंवा रामायण कथा वगैरे वाचून झाल्याच्या नंतर श्रीराम राम जय जय राम या मंत्राचा एक अर्धा तास जप घेतला जातो. असं म्हटलं जातं, प्रभू श्रीरामांची सेवा ही हनुमानजींच्या सेवेशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळं तिथं सुद्धा ही सेवा नक्कीच घेतली जाते. भक्तांचं रक्षण करण्यासाठी हनुमानजींना पृथ्वीवर राहण्याचं मुख्य कारण म्हणजे भक्तांची संकट दूर करणे, आपल्या धर्माचं रक्षण करणे आणि वाईट शक्तींशी सुद्धा लढणे. हा सुद्धा हक्क त्यांना स्वतः म्हणजे हे घेतलेला आहे की मी सगळ्या भक्तांचं संकट दूर करणार आहे. हनुमानजी हे संकटमोचन आहेत, धर्मांचं रक्षण करणार आहे आणि वाईट शक्तींचं सुद्धा निवारण करणार आहे. आजही असं मानलं जातं, जिथे हनुमान चालीसा म्हटली जाते तिथे राम नाम जप होतोच. तिथे हनुमानाच्या अदृश्य रूपात उपस्थित असते. म्हणजे ज्या वेळेस पण प्रभू श्रीरामांची आपण सेवा करत असतो त्यावेळेस तिथं हनुमानजींचं सुद्धा सेवा केली जाते. प्रभू श्रीरामांची रामायण कथा वगैरे जर लावलेली असेल तर तिथं हनुमानजी असतातच आणि हनुमान जिथं अदृश्य रूपात येऊन उपस्थित असतात आणि सर्व भक्तांना आशीर्वाद सुद्धा देतात. म्हणूनच हनुमानजी हे चिरंजीवी आहेत, कारण त्यांनी निस्वार्थ भक्ती, सेवा आणि शक्तीचा आदर्श ठेवला. म्हणूनच ते आजही आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येत असतात. म्हणून आपण बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला सुद्धा सांगितलं जातं
बऱ्याच जणांचं लग्न जमत नाही, बऱ्याच जणांना नोकरीमध्ये अडचणी येतात, फायनान्शियल अडचणी येतात, कर्जबाजारी झालेली असतात. बऱ्याच वेळा स्वतःचं घर वगैरे होण्यासाठी सुद्धा संकल्पयुक्त आपण हनुमानजींची सुद्धा सेवा करत असतो. तर आता आपल्याला प्रभू श्रीरामांची हनुमान चालिसाची ही सेवा आहे ती कशी करायची आहे, ही 3 दिवसीय सेवा करायची आहे. तर आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठणार आहात, सुशुरभूत व्हायचं आहे. सुशुरभूत झाल्याच्या नंतर आता तुम्ही ही सेवा सकाळी करायची असेल, तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये करायची असेल तर ब्रह्ममुहूर्तामध्ये करा, नसेल तर संध्याकाळी 8 ते 9 या दरम्यान सुद्धा ही सेवा केली तरी चालते. पण ही सेवा तुम्ही 3 दिवसीय सेवा करत असताना पहिल्या दिवशी ज्या टायमाला तुम्ही सेवा सुरू केली आहे तसंच तुम्हाला 3 दिवस पण त्याच वेळेला ही सेवा करायची आहे. आता ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला सुरुवातीला संकल्प करायचा आहे. आता बऱ्याच जण असं मानलं जातं की घरामध्ये हनुमानजींची मूर्ती नसते. मग तुमच्याकडे फोटो वगैरे असेल तर ठीक, नसेल तरी सुद्धा तुम्ही असंच फक्त पठण करण्याची सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात. प्रभू श्रीरामांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही हनुमान चालिसा पठण करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि जरी तुमच्याकडे मूर्ती नसेल, काही नसेल तर तुम्ही प्रभू श्रीरामांचं हे म्हणून प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी मांडू शकतात आणि त्यावरती सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात. असं म्हटलं जातं ज्या वेळेस आपण प्रभू श्रीरामांची सेवा करत असतो आणि ही सेवा करत असताना आपण ज्यावेळेस हनुमान चालिसेच्या शेवटी ही सेवा पूर्ण होण्यासाठी हनुमान चालिसा एक वेळा पठण करत असतो, त्यावेळेस अदृश्य रूपात तिथे प्रभू म्हणजेच हनुमानजी सुद्धा उपस्थित असतात. त्यामुळं आपण ज्यावेळेस ही सेवा करणार आहोत त्यावेळेस अदृश्य रूपामध्ये हनुमानजी तिथे उपस्थित असणार आहेत आणि तुम्हाला ते दर्शन सुद्धा देणार आहेत. त्यामुळे बघा, फोटो असला काय आणि मूर्ती असली काही फरक पडत नाही. मूर्ती नसले तरी चालेल आणि फोटो सुद्धा नसेल तरी चालेल. तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता संकल्प कसा करावा, पहिल्या दिवशी स्नान स्वच्छ करायचं आहे. स्वच्छ कपडे वगैरे घालून आपल्याला आपल्या देवांसमोर म्हणजे घरातल्या देवांसमोर बसून आपल्याला संकल्प सोडायचा आहे. आता संकल्प कसा सोडायचा हे तुम्हाला माहितीच असेल. तर त्यावेळेस तुम्ही तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि हे नाव घ्यायचं आहे, गोत्र सांगायचं आहे आणि असं सुद्धा म्हणायचं आहे पूर्ण श्रद्धेने हे 3 दिवस रोज 108 वेळा हनुमान चालिसा मी पठण करणार आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सांगायच्या आहे आणि या पूर्ततेसाठी ही सेवा मी करीत आहे. सलग 3 दिवस आणि आपल्याला रोज 108 वेळा ही हनुमान चालिसा पठण करायची आहे. आता तुम्ही संकल्प सोडला, ब्रह्ममुहूर्तामध्ये करणार असाल ब्रह्ममुहूर्तामध्ये करा, संध्याकाळी 8 ते 9 या दरम्यान 8च्या पुढे जरी केली तरी सुद्धा चालतं. मग तुम्ही आता पहिल्या दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये केली तर 3 दिवस पण तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्येच सेवा करायची आहे. जर समजा तुम्ही सुरुवातीलाच ही सेवा संध्याकाळी 8-9च्या नंतर केली तर तुम्ही संध्याकाळीच ही सेवा करायची आहे. एकच वेळ ठरवायची आहे, कारण आपली संकल्पयुक्त सेवा आहे. ज्यावेळेस आपण संकल्प सोडत नाहीत, नित्यसेवा म्हणून आपण सेवा करत असतो, त्यावेळेस तुम्ही कधीही करा, त्या सेवेला बंधन नाही. पण हनुमानजींच्या सेवेचा ज्यावेळेस आपण संकल्प सोडतो त्यावेळेस फक्त एकच वेळ निवडायची आहे आणि त्याच वेळेला ही सेवा करायची आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ही पठण करत असतात हनुमान चालिसा त्यावेळेस तुम्हाला हनुमानजींसमोर एक तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावल्याच्या नंतर म्हणजे तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तरी सुद्धा तुम्ही त्यासमोर सुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे. एक लाल फुल अर्पण करायचं आहे प्रभू श्रीरामांना सुद्धा आणि 108 वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचे आहे. हनुमान चालिसा पठण करण्याआधी तुम्हाला श्रीराम राम जय जय राम या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. असं म्हटलं जातं हनुमानजींची कुठलीही सेवा करण्यापूर्वी आधी श्रीरामांची सेवा केली जाते आणि मग आपल्याला हनुमानजींची सेवा करायची आहे. ही सेवा वगैरे झाल्याच्या नंतर हनुमानजींना शेवटी प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. त्यांना सांगायचं आहे, हनुमानजी मी खूप अडचणीमध्ये आहे, मी खूप मोठ्या संकटात आहे, माझं स्वतःचं घर होऊ द्या किंवा माझं काही कर्जबाजार झालं आहे तो सगळं त्या ह्याच्यातून संकटातून मी मुक्त होऊ द्या किंवा मी कुठल्या गोष्टीमध्ये कोणाचे पैसे वगैरे म्हणजे कोणी तुमचे पैसे वगैरे बुडवले आहेत ते पैसे मला लवकरात लवकर मिळवण्यासाठी मी ही सेवा करत आहे. किंवा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहात तर तुम्ही सांगा की मी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे, मी अशी एक्झाम देत आहे आणि या एक्झाममध्ये मला यश मिळवून देण्यासाठी मी ही संकल्पयुक्त 3 दिवसीय सेवा करत आहे, तर ती तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. असं तुम्ही आधी त्यांना पहिल्या दिवशी तुमचा संकल्प झाला, सेवा झाल्याच्या नंतर तुम्ही त्यांना ही अशी प्रार्थना करायची आहे. आणि बघा महत्त्वाचे नियम, आता यामध्ये तुम्ही किती
सद्भावनेने करताय, किती एकाग्रतेने, किती श्रद्धेने ही सेवा करताय याच्यावरती डिपेंड असतं. ज्यावेळेस आपण एखादी सेवा करतो त्यावेळेस आपली तितकीच श्रद्धा, एकाग्रता आणि आपला विश्वास तितकाच पाहिजे. त्या केलेल्या सेवेचं फळ मात्र निश्चित मिळत असतं. पण असं म्हटलं जातं की ज्यावेळेस हनुमानजींची तुम्ही हनुमान चालिसा 108 वेळा पठण करत असतात आणि ही 3 दिवसीय संकल्पयुक्त सेवा करतात, अतिशय कठीणातली कठीण इच्छा तुमची पूर्ण होते असं सुद्धा म्हटलं जातं. असे बरेचसे अनुभव मी ऐकले आहेत. मी सुद्धा ही सेवा करणार आहे. माझा सुद्धा या सेवेचा अनुभव आल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन. आणि आता याचे महत्त्वाचे नियम कोणते आहेत, तर यामध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे आपल्याला. यामध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही. 3 दिवसीय सेवा एकाच टायमिंगला, मी जसं मगाशी सांगितलं, तुम्ही ज्या दिवशी पहिल्या दिवशी ज्या वेळेला केली त्याच दिवशी तुम्ही ही सेवा करायची आहे. 3 दिवस पूर्ण करायचे आहेत. यामध्ये कुठलाही खंड पडू द्यायचा नाही. आणि आपल्याला या 3 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. सात्विक आहार घ्यायचा आहे, म्हणजेच मांसाहार टाळायचा आहे. आपल्या घरामध्ये मांसाहार टाळायचा आहे. बाकी तुम्ही परान्न वगैरे वर्ज्य केलं तरी चालेल, कारण संकल्पयुक्त सेवा करतोय. परान्न वर्ज्य करा. शक्यतो मेस वगैरे असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं परान्न वर्ज्य केलं तरी सुद्धा चालतं. आता यामध्ये ही सेवा केलेल्याचे फायदे बघा. आपण एखादा संकल्पयुक्त सेवा करत असतो, आपण संकल्प करतो, आपली तिथे इच्छा तर पूर्ण होतच असते, पण या सेवेचे फायदे सुद्धा तितकेच असतात. आपल्या अडथळे आणि संकटे तर दूरच होतात, पण आपल्या जे काही मानसिक शांती आहे, आत्मविश्वास आहे, हा सुद्धा वाढतो. एक आपल्या मनामध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा एखाद्या गोष्टीचं भीती, टेन्शन या सगळ्या गोष्टी साठलेल्या असतात. या गोष्टी सुद्धा आपल्यापासून खूप दूर जातात आणि आपल्या मनोकामना सुद्धा खूप लवकर पूर्ण होतात. हनुमानजींची कुठलीही सेवा एक खूप पॉवरफुल असते असं सुद्धा म्हटलं जातं. आता ज्यावेळेस आपण 108 वेळा ही सेवा करतो किंवा 108 वेळा हनुमान चालिसा पठण करत असतो, त्यावेळेस प्रचंड ऊर्जा निर्माण होते. आणि 108 हा अंक अतिशय पवित्र अंक आहे. जर आपण रोज 108 वेळा हनुमान चालिसा म्हटलं तर आपल्या अवतीभोवती एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तयार होतात आणि या व्हायब्रेशन आपल्याला नकारात्मक ऊर्जेतून बाहेर काढतात आणि आपली जी काही मनोकामना असेल ती पूर्ण करतात असं सुद्धा म्हटलं जातं. सलग 3 दिवस संकल्पाची ताकद वाढते. एकदाच नाही तर सलग 3 दिवस केल्यामुळे आपली ऊर्जा 3 पट वाढते असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणूनच हनुमानजींना संकटमोचन तर म्हटलं जातं, पण अडचणी, अडथळे, भीती आणि नकारात्मकता दूर करण्याची प्रचंड ताकद ही हनुमानजींकडे आहे असं सुद्धा म्हटलं जातं. आता जसं की आपण ज्यावेळेस हनुमानजींची सेवा करतो त्यावेळेस आपल्याकडून ही दुहेरी सेवा होते. कशी बघा, हनुमानजींना रामभक्ती खूप आवडते, अतिशय प्रिय आहे. ते 11 वर्ष त्यांनी प्रभू श्रीरामांची सेवा केली. असं म्हटलं जातं ज्यावेळेस आपण हनुमानजींची सेवा करतो त्यावेळेस आपल्याकडून दुहेरी शक्ती आपल्याकडे निर्माण होते. ती कशी, हनुमानजींच्या माध्यमातून आपण प्रभू श्रीरामांची सुद्धा सेवा करत असतो, त्यामुळे आपल्यावर प्रभू श्रीरामांची तर कृपा होतेच, म्हणजेच ही सेवा आपल्याला डबल ब्लेसिंग देत असते, म्हणजे दुहेरी आशीर्वाद देत असतो. आता आपल्या हनुमानजींचा 108 वेळा पठण झाल्याच्या नंतर आपल्याला हे हनुमान चालिसा आपण 108 वेळा पठण करण्याच्या आधीच आपण श्रीराम राम जय जय राम या मंत्राचा जप करणारच आहोत. असं म्हटलं जातं की ज्या वेळेस आपण ही सेवा करतो त्यावेळेस आपल्याला प्रभू श्रीरामांचा पण आणि हनुमानजींचा पण आशीर्वाद लागतो. त्यामुळं आपली अडकलेली कामं तर मार्गीच लागतात, पण मनातील भीती, टेन्शन सुद्धा कमी होतं आणि इच्छापूर्तीची शक्यता सुद्धा खूप वाढते. ही सेवा जर श्रद्धा, नियम आणि सातत्य कंटिन्यू असेल तर आपल्याला याचे परिणाम नक्कीच दिसतात. म्हणून म्हटलं जातं हनुमानजींची ही 3 दिवसाची सेवा लहान दिसते, पण आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार आणि बदल सुद्धा घडवून आणते. म्हणून जर ही सेवा आपण मनापासून केली तर आपलं नशीब सुद्धा बदलण्याची ताकद या सेवेमध्ये आहे. आणि खरंच आहे, मी बरेच अनुभव ऐकले आहेत. 108 हनुमान चालिसाचे पाठ 3 दिवस सलग केल्यामुळे याचा फायदा आयुष्यामध्ये खूप मोठा होतो आणि याचे सुद्धा आपल्याला बरेचसे अनुभव येत असतात. आपण ज्यावेळेस हनुमान चालिसा सुद्धा वाचत असतो बघा, त्यावेळेस अचानक वानर रूपात येऊन आपल्याला हनुमानजी दर्शन देत असतात. असे बरेचसे खूप संकेत आहेत. आपण ज्यावेळेस हनुमानजींची सेवा करत असतो त्यावेळेस अचानक आपल्याला हनुमान चालिसा ऐकायला येते. असे बरेचसे संकेत हनुमानजी देत असतात आणि यातूनच आपल्याला ते आशीर्वाद देत असतात. त्यामुळे आपल्याला ही 3 दिवसाची सेवा करायची आहे आणि मी सुद्धा करणार आहे. तुम्ही सुद्धा नक्की करा.
तर बघा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला याचे अजून एक सांगायचं राहिलं, ज्यावेळेस तुमची ही 3 दिवसीय सेवा पूर्ण होते त्यावेळेस शेवटच्या दिवशी याचं उद्यापन वगैरे काही नाही. तर फक्त तुम्ही हनुमानजींच्या मंदिरात जायचं आहे आणि मोतीचूर लाडू किंवा गुळफुटाणे किंवा तुम्हाला एखादं फळ वगैरे घेऊन जायचं असेल तरी सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. आणि त्या दिवशी जाताना चमेलीचं तेल आणि सिंदूर तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ते तिथं तुम्हाला त्या हनुमानजींच्या मूर्तीवरती अर्पण करायचं आहे. आणि प्रसाद म्हणून त्यांना मोतीचूर लाडू द्या, गुळफुटाणे द्या किंवा लाल एखादं फळ तुम्ही देऊ शकतात. हे सगळं झाल्याच्यानंतर त्या दिवशी तुम्हाला तिथे एक दिवासुद्धा लावायचा आहे. हे आणि हनुमानजींना प्रार्थना करायची आहे की मी 3 दिवस संकल्पयुक्त हनुमान चालिसा 108 वेळा पठण केली आहे. तुम्ही ज्यासाठी केली आहे ते कारण तुम्ही सांगायचं आहे आणि हनुमानजींचं दर्शन घेऊन यायचं आणि त्यांना म्हणायचं ही माझी मनातली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना, असं म्हणून नमस्कार करायचा आणि तुमचं 3 दिवसाचं जे तुम्ही सेवा केली त्याचं उद्यापन झाल्यासारखं होतं. आता बघा, तुम्हाला सगळी माहिती दिलीच आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.